नमस्कार, आज की बड़ी खबर की ओर चलते हैं। इससे पहले अगर आपने अभी तक भी हमारे इस वीडियो पर एक छोटा सा प्यारा सा लाइक नहीं किया तो लाइक कर दीजिए और चैनल को भी फ्री में सब्सक्राइब कर लीजिए ताकि आगे भी आपको हर लेटेस्ट बड़ी खबर से रूबरू करवा सकते हैं। और इसको अधिक से अधिक लोगों तक शेयर करें ताकि उन्हें भी इस बड़ी खबर की जानकारी मिल सके। अशी परिस्थिती निर्माण झाली, पण काँग्रेसचा महाविकास आघाडीचा प्रत्येक आमदार असेल, खासदार असेल, हा तुमच्या सोबत आहे हे विसरू नका। खरं तर आपण म्हणतो की मायबाप सरकार, पण ते मायबाप सरकार राहिलं नाहीये। आपण आशा भूतेने त्या सरकारकडे बघत असतो। आता कोणाकडे बघायचा हा प्रश्न पडला, पण अशा काळात उषक काल होता काळ रात्र ही तुमच्यावर जी आले, त्याच्यात पण एक आशेचं किरण आहे। आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। राजकारण पलीकडे तुम्ही म्हणालात की आम्ही त्यांना मतदान देऊ जे आमच्या पाठी, पण मी मतदानाचं बोलतच नाहीये। कारण का जुनी पेन्शन हे काय तुम्हाला फक्त ह्यांची सत्ता म्हणून नाही, तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत हा प्रश्न मिटणार आहे। म्हणून मला मतदानाचा आणि इलेक्शनचा विषय ते आणायचाच नाहीये, पण माणुसकी म्हणून आज मी तुमच्यामध्ये उभी आहे आणि माणुसकी म्हणूनच तुमचे प्रश्न आम्ही मांडू आणि रडायचं नाही, आणि त्यासाठी आपण सगळे एकमेकांची साथ देऊया। आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहोत, हे कधी विसरू नका। इथे बोलायचं म्हणून मी बोलत नाहीये, पण विधानसभेच्या नंतर देखील जिथे जिथे लढावा लागेल तिथे तिथे आम्ही आणि मी वैयक्तिकरित्या तुमच्या सोबत आहे। माझे वडील देखील तुमच्या सोबत आहेत, हे कधी विसरू नका। आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते। आणि तुम्ही हे जे कष्ट करून जे मोर्चे आणि आंदोलन करताय ते आम्ही वाया जाऊ देणार नाही, एवढं मी तुम्हाला आज वचन देते आणि इथेच आपली रजा घेते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकच मिशन, एकच मिशन। असं कसं देत नाही, असं कसं देत नाही। हम सब जय हिंद, जय महाराष्ट्र।